स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आज आपलं डे 4. दिव्य रेकी शक्ती जी आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या ऊर्जांपर्यंत जी ऊर्जा आपल्याला नेणार आहे ती आहे ब्रह्मांडी ऊर्जा, दिव्य रेकी शक्ती. या ऊर्जांना आपल्या जीवनात सामावून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी आपण या दिव्य ऊर्जांचा उपयोग आपल्या जीवनासाठी आणि आपण ते माध्यम बनून इतरांच्या जीवनामध्ये ही दिव्य सकारात्मकता आपण निश्चितच पोहोचवणार आहे. पण लक्षात घ्या, हा रेकीचा प्रवास म्हणजे 10 दिवसांचा क्लास नाहीये. ही मात्र एक सुरुवात आहे जी 10% ऊर्जांनी तुम्ही तुमच्यासह इतरांच्या जीवनामध्ये ही दिव्य सकारात्मकता पोहोचवणार आहे. परवा आपण रेकीचे 5 तत्व शिकलो. आज डे 4 आहे आणि तसा 5वा दिवस आहे, कारण काल सुट्टी झाली, आपल्या क्लासला सुट्टी होती. तर मला सांगा की या 5 दिवसात कंटिन्युअस 5 दिवस आपल्या मनामधल्या नकारात्मकता लिहून जाळणारे किती लोक आहेत? त्यांनी हँडल करा की कम्प्लिटली ही ऍक्टिव्हिटी केलेली आहे अगदी डे 1 पासून आतापर्यंत. कारण हा कुठलाही कोर्स नाही आहे, ही एक लाईफस्टाईल बदलणारी, सकारात्मक जीवनात बदल करणारी दिव्य ऊर्जा आहे. आणि फक्त 2 हँड रेज झालेली आहे. विचार करा, क्लासमध्ये उपस्थिती 249 ची सध्याच्या घडीला आणि 4. तर रेशो बघू शकता तुम्ही की हाऊ मच वी आर कमिटेड टू चेंज अवर लाईफ इन पॉझिटिव्ह. याच्यातनच, कारण शिकायला भरपूर लोक येतात, पण नुसतं शिकणं म्हणजे हा क्लास नाही आहे. जोपर्यंत तुम्ही सकारात्मकतेचे ऍक्शन तुमच्या लाईफ मध्ये घेणार नाही तोपर्यंत बदल घडणार नाही. यू हॅव टू टेक युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. पहिले आय एम कमिटेड. तुम्ही स्वतःच्या जीवनाप्रती कमिटमेंट ठेवणार नाही. चला ठीक आहे. त्याच्यानंतर रेकीचे 5 तत्व शिकवले मी परवा. कोणी कोणी ऍटलिस्ट ते वापरण्याचा प्रयत्न केला की आज के दिन में क्रोध नहीं करूंगा या करूंगी. ओके, तर एखाद्यांना आपण अनम्यूट करणार. कांचन पाठक मॅडम, काय बदल वाटतं या 3-4 दिवसामध्ये? माझं माझ्या अगदी जवळच्या व्यक्तीशी नव्हतं जमत, नाही जमत अजूनही. म्हणजे अजूनही मी ते करते आहे, प्रयत्न करते आहे. पण त्यांच्यासाठी मला दवाखान्यात जायला लागलं. तर मग मी म्हंटल ना, मी थोडे आधी जी काही रेकी शिकली आहे ती त्यांना मी रेकी दिली की यांची तब्येत छान झाली आहे, हे एकदम ठणठणीत बरे झाले आहेत, हे मी करू शकले. म्हणजे मी समजा आधीची असती तर मी थोडासा मनात ठेवला असता किंतु, पण म्हटलं नाही, सगळ्यांसाठी चांगलं राहायचं, याच्यासाठी आपण चांगलं राहू, आणि मी ते केलं. देशपांडे मॅडम सर बोला. नमस्कार मॅडम, मी सोनाली देशपांडे, कोल्हापूरहून. 2 दिवस जरा तब्येत बरी नव्हती माझी, म्हणून मी तुमचे सगळे व्हिडिओ वगैरे असं चेक करत पडले होते अंथरुणावरती. आणि काल रात्री काय झालं, तुमचा तो व्हिडिओ जो म्हणजे तुम्ही कितव्या दिवशी, 9व्या का 10व्या दिवशी घेता ना, तो ऍराचा पूर्ण झोपून ते पूर्ण हे करायचं, ते चक्र मेडिसिन. हा बोला मॅडम, आवाज गेला होता. हा, ते 2 दिवस माझी तब्येत बरी नव्हती, म्हणून तुमचे ते व्हिडिओ सगळे बघत होते मी युट्यूबवरचे. तर तुमचं ते चक्र मेडिसिन, तो जो क्लास होता ना, तो मी काल रात्री काय केलं, झोप जरा लागत नव्हती म्हणून, आणि अंग पण खूप दुखत होतं, म्हणून ते रात्री मी ऐकला पूर्ण. म्हणजे मला पूर्ण ते जाणीव पण झाली. ते म्हणजे मी अक्षरशः म्हणजे 10 मिनिटं असं मला वाटलं की मी जगातनच गेल्यासारखी वाटलं मला. आणि कुठल्या तरी आवाजानं मी एकदम जागी झाले आणि मी मिस्टरांना म्हटलं की अहो, तुम्ही इथंच आहात ना, मी इथंच आहे ना, घरातच आहे ना, म्हणून दचकून जागी झाले. आणि त्यानंतर मी जी जागी झाले ना मॅडम, रात्रभर मी जागीच होते, अजिबात झोप लागली नाही मला. म्हणजे ते रात्रीचं ऐकायचं नाही का काय, मला काही कळलं नाही, असं का झालं असावं. अक्षरशः मी ना पहाटे 5:30 वाजेपर्यंत मोबाईल बघत होते. ऐका ना मॅडम, तुमचं चक्र ऍक्टिव्हेशन झालंय का?
तुमचा रेकीचा शक्तिपात झाला आहे का? तुम्ही जो प्रयत्न केला तो त्या पुढचा होता. आणि चक्रा मेडिटेशन हे सकाळी करायचं असतं, जेणेकरून अख्ख्या दिवसभर तुम्हाला एनर्जी मिळेल. आणि म्हणून मनाने स्वतः काही करू नये. म्हणून म्हटलं ना, युट्यूबवर हजारो व्हिडिओ पडलेले आहेत, हजारो लोकांचे व्हिडिओ पडलेले आहेत, पण ते विखुरलेले आहेत. हे 10 दिवस मी का बरं फ्री ऑफ कॉस्ट सेशन देते? कारण ते तुम्हाला एका जागी व्यवस्थितपणे एकानंतर एक मिळावं. धन्यवाद मॅडम तुम्ही सांगितल्याबद्दल. म्हणजे अशी चूक बाकीचे करणार नाही, कारण या 10 दिवसात आपण शिकणार आहे. ही बॅच तुम्ही रिपीटही करू शकणार आहे. तर ऍडव्हान्स मध्येच मनाने काही करत जाऊ नका. स्टेप बाय स्टेप आपण व्यवस्थित शिकून घेणार आहे आणि त्या स्टेप बाय स्टेप शिकल्यानेच तुम्हाला बेनिफिट होणार आहे. ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे. याची आता नाही ऐकणार आजपासून. ओके, थँक्यू. तुम्ही सांगा. ओके, चला ठीक आहे. चला तो लेट स्टार्ट टुडेज सेशन. आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा आपला विषय रेकीचे बेनिफिट्स काय आहेत आणि रेकीचा इतिहास आपण आधी जाणून घेऊ. आणि रेकीचे जे आपण तत्व बघितले आहेत तर त्याच पद्धतीने रेकीच्या किती लेवल्स असतात ते पण आपण बघू. आज मी 5 स्टेप मेडिटेशन टाकलंय का चेक कर बघू पुढे टॉपिक मध्ये. चला आपण रेकीचे 5 तत्व बघितले. त्याच्या पुढचं आपण बघू रेकी काय नाहीये. रेकी काय नाहीये सगळ्यात महत्वाचं. कारण रेकी बद्दल खूप सारे गैरसमज समाजामध्ये अस्तित्वात आहेत. कारण मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकारची रेकी अस्तित्वात आहे. एक जपानी शब्द. आता जर आपण या रेकीला आपण रेकी शब्दाने नाही म्हटलं, रेकीचा क्लास एक जपान मधनं आली आहे ही ऊर्जा, म्हणून याला आपण रेकी म्हणून ओळखतो. कारण डॉक्टर मिकाउसींनी ही ऊर्जा रिडिस्कवर केली. मग ही ऊर्जा त्या आधी भारतात नव्हती का? किंवा त्या आधी ही ऊर्जा अस्तित्वात नव्हती का? डॉक्टर मिकाउसींना ही ऊर्जेचं ज्ञान कुठून झालं हे आज आपण जेव्हा रेकीचा इतिहास शिकू तर तेव्हा आपल्याला समजून जाईल. तर लक्षात घ्या रेकी काय नाहीये. रेकीला कुठल्याही धर्म पंथाशी जोडता येत नाही. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. 1 मिनिट मला दाखवतो. हॅलो, तर रेकीला कुठल्याही तंत्रमंत्राशी जोडू शकत नाही. ही कुठलीही जे म्हणतो ना आपण कर्मकांड किंवा कुठला धर्म किंवा ब्लॅक मॅजिक, मौली विद्या, राक्षसी विद्या, संमोहन याच्याशी रेकीचा कुठलाही संबंध नाहीये. ही फक्त आपल्या शरीरामध्ये वाहत असलेली दिव्य एनर्जी आहे जी आपल्याला दिसत नाही पण आहे. आपण जगण्यासाठी ऑक्सिजन ग्रहण करतो. ऑक्सिजन बघतो का आपण रोज? कोणी कोणी ऑक्सिजन बघितलाय? ऑक्सिजन आपण सतत ग्रहण करतो जगण्यासाठी, पण तो बघितलेला आहे का? पण शरीरामध्ये श्वासाच्या वाटे रोज ऑक्सिजन जातोय ना शरीरामध्ये. प्रत्येक श्वासासोबत ऑक्सिजन आपण स्वीकारतोय. तशीच ती ऑक्सिजन म्हणजे काय? प्राण ऊर्जा आहे जी आपण बघितलेली नाहीये, पण इट्स अ एनर्जी जी आपल्याला श्वास प्रदान करते, जे जीवन देते आहे. तर तीच प्राण ऊर्जा म्हणजे ही रेकी आहे. हिला कुठेही नकारात्मकतेशी, संमोहनाची, मौली विद्या, राक्षसी विद्या, तंत्र मंत्र
याच्याशी रेकीशी काही संबंध नाही आहे. रेकी क्या नहीं कर सकती. रेकीला म्हणजे सगळं काही जरी आपल्या आयुष्यात चांगलं होणार रेकीचे बेनिफिट्स करताना, तर रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही. बाय बर्थ जे डिसिजेस आले, पण याच्यावर आमच्या एक ग्रँडमास्टर मैत्रीण आहे, त्यांनी आपल्या 13 वर्षाच्या स्पेशल चाइल्ड मुलीसाठी रेकी शिकले. 13 वर्षापासून ती मुलगी आज 30 वर्षाची आहे. त्या कंटिन्यू तिला हिलिंग देतात आहे. आज ती मुलगी, त्यांना एकच काळजी होती की आम्ही आहोत तोपर्यंत ही मुलगी आम्ही सांभाळू, पण उद्या हिचा सांभाळ कोण करेल या उद्देशाने त्या रेकीत आल्या. आज ती मुलगी, लग्न जरूर नाही झालं त्या मुलीचं, पण स्वतःची सगळे कामं स्वतः व्यवस्थित करू शकते, एवढी स्वस्थ झालेली आहे. हा रेकीचा रिझल्ट आहे. रेकी मृत्यू को नहीं टाळ सकते. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात रेकी येत नाही. पण आपल्याकडे आज एक असं उदाहरण आहे की ज्या पेशंटला डॉक्टरांनी 40 दिवसांचं आयुष्य सांगितलं होतं, फर्स्ट स्टेज कॅन्सर पेशंट, माझ्या युट्यूबवर जाऊन तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता किंवा आज मी ग्रुपवर शेअर करायला सांगते. तर तो व्हिडिओ 40 दिवसांचं आयुष्य सांगितलेली महिला आज 4 वर्ष झाले संपूर्ण स्वस्थ जीवन जगत आहे. ज्यांच्या पोटामध्ये दररोज 5 लिटर रक्त मिश्रित पाणी तयार होत होतं आणि डॉक्टर म्हटले की जगात कुठेही न्या, त्या पेशंटला तुम्ही बरं करू शकत नाही, पण आज त्या स्वस्थ आणि नॉर्मल जीवन जगत आहे. फक्त त्यांना काही मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या चालू आहे. किमो आणि बाकीचं ऑपरेशन नाही त्यांना करावं लागलं नाही, फक्त त्यावेळेस त्यांनी 2-3 किमो घेतले. पण एवढी केस सुद्धा रेकीच्या त्यांच्या बहिणीने त्यांची जबाबदारी स्वीकारून त्यांना हिलिंग दिलं आणि आज त्या नॉर्मल जीवन जगत आहे. त्याच्यानंतर अगर व्याधी हद से बढ़ गई, कधी कधी काय होतं, अगर व्याधी हद से बढ़ गई हो और वहां उपचारों के लिए जो पर्याप्त समय है वह नहीं मिल पाया, तर तिथे रेकी काम करत नाही. जसं माझ्या एक ग्रँडमास्टर आहेत ओळखीच्या, त्यांच्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि अगदी 15 दिवसात त्यांची डेथ झाली. तर त्या स्वतः ग्रँडमास्टर असूनही वडिलांचं हिलिंग करू शकल्या नाही. याचं कारण काय की रेकीसाठी लागणारा वेळ, रेकी चिकित्सेसाठी लागणारा वेळ आणि त्यांच्या वडिलांकडे असलेला वेळ मॅच झाला नाही आणि म्हणून तिथे रिझल्ट येऊ शकला नाही. ठीक आहे. शस्त्रक्रिया, त्याच्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे एखादा ऑर्गन काढून टाकलेला आहे, ऍक्सिडेंटली एखाद्याचा हात गेलेला आहे, एखाद्याचा पाय गेलेला आहे, एखाद्याचा डोळा निकामी झालाय, अशा वेळेस आपण शस्त्रक्रियाद्वारा एखाद्याचा ऑर्गन काढून टाकलेला आहे, तर तो ऑर्गन किंवा ऍक्सिडेंटल एखादा ऑर्गन निकामी झालेला आहे, त्या ऑर्गनची नवनिर्मिती रेकीच्या माध्यमातून केली जाऊ शकत नाही. रेकीला 100% आपल्याला सायंटिफिक दृष्टीनेच बघायचं आहे. हे रेकी कुठलंही मॅजिक नाही आहे. याला तुम्ही प्रॉपर स्वतःच म्हणजे स्वतःच्या दृष्टीने जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केली, दैनंदिन लेवलवर याचा सराव केला, तर याचे रिझल्ट मात्र जे येतात ते आपल्याला एखाद्या मॅजिक सारखे जाणवत असतात. रेकीची विशेषता काय आहे, तर रेकी ही युनिव्हर्सनी, ब्रह्मांडाने मानवाला दिलेली एक अनमोल देण आहे. रेकी ही युनिव्हर्सनी ब्रह्मांडाला दिलेली, ब्रह्मांडामध्ये असलेली एक मनुष्याला दिलेली अनमोल देणगी म्हणजे रेकी आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे. 1 किंवा 2 दिवसांच्या शिक्षणाद्वारे रेकीचं ज्ञान किंवा अनुभव प्राप्त केल्या जाऊ शकतं. आम्ही अगदी जुने, म्हणजे जेव्हा माझे जुने ऑफलाईन क्लासेस चालायचे किंवा आमचे ऑफलाईन सेमिनार्स असायचे, तर आम्ही 1-2 दिवसाचं सेशन घ्यायचं. मग आता हे 10 दिवसात का डिवाइड केलं याचं रिझन तुम्हाला सांगते की जेव्हा आम्ही शिकलो ऑफलाईन 2 दिवसाचं सेशन, 1 दिवसांचं सेशन, रेकॉर्डिंग मिळत नाही. त्याच्यानंतर एकाच दिवशी सगळं ते डोक्यामध्ये टाकल्या जातं, अर्ध इथे जातं, अर्ध बाहेर जातं. 4-5 पानाच्या अशा नोट्स हातात आल्या की मग आपल्याला फक्त तेवढाच एक आसरा असतो, त्याच्यातलं समजलं ते समजलं, नाही समजलं. त्यातून तुम्हाला चांगलं देण्यासाठी रोज एक टॉपिक व्यवस्थित आपण 10 दिवस समजून घेतला तर आपल्याला त्याचं बेनिफिट चांगल्या पद्धतीने मिळेल. बरोबर. आणि म्हणून हा जो रेकीचा क्लास आहे हा आपण टप्प्याटप्प्याने 10 दिवसात घेतो. याचे सगळे नोट्स आणि पीडीएफ तुम्हाला क्लासच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पुढच्या शनिवारी उपलब्ध करून दिले जातील.
ठीक आहे. उद्या आपला क्लासच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला सगळे नोट्स आणि पीडीएफ, उद्या म्हणजे उद्याचा शनिवार नाही, पुढच्या शनिवारी लास्ट डे, लक्षात घ्या. उद्याचा डे 5 आहे आणि उद्या आपला क्लास 1 तास लवकर होणार आहे, कारण मला थोडं आउट ऑफ स्टेशन जायचं आहे. तर सगळ्या बॅचेस आपण 1 तास लवकर शिफ्ट केलेले आहे. तर उद्या आपला क्लास 4:30 नाही, आपला क्लास होणार आहे 3 ते 4, एवढं लक्षात घ्या. किती ते किती होईल? दुपारी 3 ते 4, 4:30 ते 5:30 होणार नाही तुमचा 1.5 तास, कारण 4 ते 4:30 दररोज माझा ब्रेक टाइम असतो. पण उद्या आपण ब्रेक न घेता 4 ते 5 मध्ये आपला क्लास होणार आहे. तसा मेसेज ग्रुपवर टाकला जाईल. सगळ्यांनी वेळेवर जॉईन करायचं आहे, अन्यथा तुम्ही उद्याचं सेशन मिस करणार. कोणीही मिस करू नये. उद्याचं सेशन अत्यंत महत्वाचं आहे, कारण उद्या मी तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. पास्ट लाईफ मेडिटेशन कसं काय, की जे ओझं तुम्ही इतक्या वर्षाचं गाठोडं डोक्यावर ठेवलेलं आहे, विचारांचं, कटू आठवणींचं, दुःखांचं, त्या दुःखातनं दूर करण्यासाठी उद्याच्या सेशन मध्ये आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे उद्या कुणीही मिस करू नका. उद्याची लिंक तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. जर तुम्हाला वाटतं एखादी मैत्रीण, एखादा मित्र, एखादा नातेवाईक आपल्या जीवनामध्ये पास्टचं खूप सारं ओझं घेऊन ठेवलेलं आहे, जीवनात घडलेल्या दुःखद घटनांना त्यांनी डोक्यावर कॅरी केलेला आहे, अशा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांमध्ये उद्या लिंक शेअर करा. पण असं नको व्हायला की आपले स्टुडंट राहून जातील आणि बाहेरचे जास्त येतील. आपल्याकडे फक्त 500 स्टुडंटचीच लिमिट आहे. गुरुपौर्णिमेला तेच झालं. मी लिंक शेअर करायला सांगितली होती आणि पहिल्या 5 मिनिटांमध्ये 500 लोक एंट्री झाले. बाकीच्यांना क्लास अटेंडच करता आला नाही गुरुपौर्णिमेचा आणि मग त्यांना रेकॉर्डिंगवर भागवावं लागलं. तर असं नको व्हायला, म्हणून लिंक शेअरही करायची असं नका करू. 1-2 लोकांना शेअर करा. म्हणजे आता समजा 319 लोक आहेत, तर अजून इथे जवळपास 250 लोक आरामात ऍडजस्ट होऊ शकतात. ठीक आहे. चला, रेकीची विशेषता चालू आपले. रेकी कुठल्याही वयाचा व्यक्ती शिकू शकतो. इथे वय आणि शिक्षणाचं अट नाहीये. कुठल्याही वयाची व्यक्ती, कुठल्याही कितीही कमी शिकलेला असेल, कितीही जास्त शिकले असेल, तरी रेकी शिकू शकतात. फक्त या अद्वितीय ऊर्जांचा अनुभव घेण्याची इच्छा आणि याच्यात प्रॅक्टिस करण्याची तयारी पाहिजे. रेकी व्यक्तीच्या आवश्यकतेनुसारच त्याला प्राप्त होते. जसं डॉक्टरांना काय मेजरमेंट ठरवावं लागतं की पिडियाट्रिक लहान मुलाला औषध किती एमजीचं द्यायचं, किती एमएल द्यायचं, किंवा मोठ्या व्यक्तीला किती एमजीची गोळी दिली पाहिजे, हे वयानुसार आणि त्याच्या तब्येतीच्या प्रकृतीनुसार ठरवावं लागतं. त्याच पण रेकीमध्ये ते ठरवावं लागत नाही. रेकी तुमच्या हातातनं तेवढीच प्रवाहित होते जेवढी समोरच्या व्यक्तीला गरज आहे. आपोआप ती सुरू होते. हे प्रॅक्टिकल आपण घेऊ रेकीचं अटुनमेंट झाल्यानंतर, मग आपण तिला समजूनही घेऊ. ठीक आहे. रेकी उपचार शरीर को नैसर्गिक संतुलन स्थापन करता है. म्हणजे काय करते, जर एखाद्याचा बीपी हाय आहे किंवा एखाद्याचा बीपी लो आहे, रेकी ते बॅलन्स करण्याचं काम करते. एखाद्याची शुगर लेवल हाय आहे, एखाद्याचं शुगर लेवल लो आहे, रेकी ते बॅलन्स करते. एखाद्याचं कोलेस्ट्रॉल हाय आहे, एखाद्याचं जे काही रेंज आहे, तर ते बॅलन्सिंगचं काम अगदी त्याच पद्धतीने एखाद्याचा राग खूप हायपर आहे, त्याला बॅलन्स करेल. बरोबर ना. एखाद्याच्या नात्यामध्ये खूप कटुता आहे, थोडं प्रेमाचं वाढवायचं आहे, रेकी तिथे बॅलन्स करेल. म्हणजे रेकी काय करते, शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलचा बैलेंस निर्माण करण्याचं काम करते. रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ अपने मनोमय शरीर पर भी प्रभावी असर होता है. इसीलिए जो भी रिजल्ट इसका वो मूल रूप से जो आजार आहे तो रूट कॉज पासून दूर होतो. कारण साधी गोष्ट, आपल्यापैकी बीपी शुगर असलेले आज जर आपण बघितलं 10 पैकी 8 लोक आहेत ज्यांना बीपी शुगर थायरॉइड हे नॉर्मल समजल्या जाणारे कॅटेगरीतले आजार आहेत. पहिल्यांदा शुगर डिटेक्ट झालं, डॉक्टर काय म्हणतात, थोडं गोड खाणं कमी करा आणि एवढी गोळी घ्या, एकदा घ्यायची उपाशापोटी. मग डॉक्टरांकडे 6 महिन्यांनी जा, 2दा चालू करा, कारण त्या एका गोळीने बीपी शुगर कंट्रोल मध्ये राहत नाही. मग डॉक्टर अजून 2 वर्षात गोळीचं पॉवर 3 डोस करतात. मग नाहीच झालं तर मग इन्सुलिनवर नेतात. काय होतंय, असं का घडतंय?
काय लक्षात येत आहे? मेडिकल सायन्स मध्ये जर बीपी शुगर ठीक करणाऱ्या गोळ्या उपलब्ध असत्या तर आयुष्यभर गोळ्यांचं प्रमाण वाढवणं, मग इन्सुलिन आणि इन्सुलिन घेऊन ऑर्गन डिफेक्ट या घटना घडल्या असत्या का, हा प्रश्न स्वतःला विचारा. मेडिकल सायन्स खूप अद्यावत सायन्स आहे. तुम्हाला सांगते, माझ्याकडे अमेरिकेची एक स्टुडंट आहे, आपली रेकी ग्रँडमास्टर आहे. तिच्या मुलीला सर्दी खोकला ताप आल्यानंतर जेव्हा तिकडच्या दवाखान्यात नेलं जातं तर डॉक्टर कुठलंही औषध लिहून देत नाही. आपल्याकडे लहानच्या बाळाला ढगभर औषधं जमा होतात. आणि आपण जिथे एखादा अपघात झालेला आहे, मेडिकल सायन्स शिवाय पर्याय नाही आहे. ऑपरेशन करायचंय, मेडिकल सायन्स शिवाय पर्याय नाही आहे. क्रिटिकल डिसीजेस मध्ये त्यावेळेस त्या डिसीजेसला कंट्रोल करण्यासाठी मेडिकल सायन्स मध्ये पर्याय नाही आहे. पण डिसीजेस बद्दल बोलते मी, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द डिसऑर्डर. बीपी, शुगर, थायरॉइड, स्पाइन रिलेटेड प्रॉब्लेम, स्पॉन्डिलायटिस, हे सगळं कशात आलेले आहे? दीज ऑल आर लाईफस्टाईल डिसऑर्डर. जर ते लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे तर लाईफस्टाईल मॅनेज करून हे डिसऑर्डर ठीक केल्या जाऊ शकतात की नाही, उत्तर द्या. येस ऑर नो? बरोबर की चूक? डिसीजेस किंवा अपघात याच्यात आपल्याला ऑपरेशन आणि मोठ्या मेडिकल सायन्सची गरज असते. पण जर तुम्ही तुमचं लाईफस्टाईल, आहार विहार आणि व्यायाम जर हे तुम्ही बॅलन्स केलं तर लाईफस्टाईल डिसऑर्डर तुम्हाला जे झालेले आहेत ते दूर होऊ शकतात. काय वाटतं, पॉसिबल और नॉट पॉसिबल? तो थोड़ा अपने आहार पे भी ध्यान दो, व्यायाम पे भी ध्यान दो, विचारों पे भी ध्यान दो. रेकी एनर्जी तुमच्या सोबतीला काम करणार. मग तुमचा प्रश्न, मॅडम मग रेकी काय करणार आहे? जर तुम्ही या गोष्टी ठीक केल्या ना, रेकी तुम्हाला 100% परफेक्ट करणार. लाइफ में ऐसी कोई चीज नहीं जो रेकी से आप जिंदगी में पा नहीं सकते. मी जी डॉक्टर मंजुषा तांडेकर तुमच्या समोर बसलेली आहे, जिचे 15,000 प्लस विद्यार्थी रेकी मास्टर पर्यंत पोहोचलेले आहेत. 150 लोक जवळपास ग्रँड मास्टर झालेले आहेत, NLP मास्टर प्रॅक्टिशनर. काय वाटतं, इथून काही वर्ष आधी आय वॉज द मोस्ट क्राईम पर्सन इन माय लाईफ. मीच माझ्या आयुष्यातल्या समस्यांसाठी वारंवार रडत होती. मी मार्ग शोधत होती. जसे काही प्रमाणात तुम्ही आज माझ्या समोर काहीतरी आपल्याला 10 दिवसात लाईफ ट्रान्सफॉर्मेशनचं मिळेल या आशेने बसल्यात, असे मी बऱ्याच ट्रेनरचे दरवाजे ठोकले आहेत. पण लिटरली तुम्हाला सांगते की जे मला रेकीने भरभरून दिलाय आज माझ्या लाईफ मध्ये, ते माझं ड्रीम लाईफ आहे. वो फायनान्स हो, रिलेशन हो या हेल्थ हो, जे मी अपेक्षा नव्हती केली. म्हणजे मी त्या कॅटेगरीतली व्यक्ती होती जी माझ्या भावाला काही वर्षांपूर्वी फोन करायची, दादा 5,000 रुपये घरी बसून कसे कमवायचे ते सांग. आज माझे विद्यार्थी 3 लाख 4 लाख 5 लाख रुपये महिना कमवून राहिले. त्याच्यावरनं तुम्ही माझ्या अर्निंगचा विचार करू शकता. आणि जे रेकीने, मी पैशासाठी रेकीत कधीच आली नव्हती, हेही सांगते. आयुष्यात पैसे कमवायचे म्हणून मी रेकीत आलेली नव्हती. जो फायदा मला रेकीने दिला, आजही 10-10 दिवसांचे 2 सेशन, माझे 20 तासांच्या वर सेशन फ्री मध्ये असतात. त्याचं रिझन हे आहे की खरोखर रेकीने जे मला दिलं ते मला तुमच्या जीवनात आणायचं आहे. तळमळ आहे, कारण प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे स्ट्रगल करतोय. तो शारीरिक लेवलवर असेल, मानसिक लेवलवर असेल, भावनिक लेवलवर असेल, आर्थिक लेवलवर असेल. आणि जसं रेकीने मला याच्यातनं बाहेर काढलं, आज जर ती छोटीशी ज्योत मी तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करू शकली आणि थोडीशी जरी पॉझिटिव्हिटी आली तर मला, कारण लक्षात घ्या काय एवढं करते आहे, कितीही कमवलं तर शेवटचा तो कपाळावर लावलेला सिक्काही आपल्या सोबत येत नाही. ना हा देह येत, ना कपाटात तर 4-5 कपाट भरून साड्या किंवा बाकीचे कपडे असले, माझ्या सोबत काही येणार नाही. मी एवढं ओळखून टाकलेलं जीवन फक्त जन्माला आली तेव्हा मुठ्ठी बांधलेली होती, जाताना किती कमवलं किती काही केलं हात रीते जाणार आहे. आणि आज वयाच्या त्या टप्प्यावर की इथून पुढे फक्त आयुष्यात पुण्याची वाढ करायची. दिव्य रेकी शक्तीने पैसा भरभरून दिला, सगळं काही दिलं आणि देणारही आहे. जे पाहिजे ते मला मिळत आहे. फक्त ही ऊर्जा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम मला बनायचं आहे.
त्याच्यासोबत त्या क्रिएटिव्हिटीतनं बाकीचा पैसा आणि सगळ्या गोष्टी आवश्यक तेवढा येऊन राहिला माझ्याकडे. फक्त तोही पैसा कशासाठी पाहिजे, कारण मी एका स्वप्नासोबत जगत आहे. मला रेकीचं असं एक सेंटर काढायचं आहे की जिथे पहिले तर आयुष मंत्रालयातनं मान्यता मिळव रेकीला, हे माझं खूप मोठं स्वप्न आहे. माझ्या डोळ्यात देखत मी ते पूर्ण झालेलं बघायचं आहे. दुसरं रेकीचं एक असं रिसर्च सेंटर काढायचं आहे की जिथे येणारा व्यक्ती आपल्या जीवनातल्या कुठल्याही व्यथा घेऊन येईल, रडत रडत येईल, जातानाही त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या असतील पण त्या आनंद अश्रूंच्या असतील, ही माझी इच्छा आहे. आणि म्हणून माझा हा प्रयत्न आहे की दिव्य रेकी शक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करावं. या पलीकडे माझी इच्छा नाही रात्रंदिवस, कारण त्यात ते करोडोचं प्रोजेक्ट आहे. ते करोडो काय माझ्या बसची गोष्ट नाही. आणि त्याच्यासाठी मी रात्रंदिवस हे फ्री सेशन घेते. याच्यातनं ज्या माझ्या नेक्स्ट लेवलच्या असतात अगदी मिनिमम फीवर माझे हे क्लासेस चालतात पुढे पण ते कंपल्शन नाहीये की तुम्ही ऍडमिशन करा, काही करा. ज्यांच्या लाईफमध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे ते होतं आणि ते लोक पुढच्या प्रवासाला सोबत जुळतात. काय म्हणता अनिता मॅडम? नमस्कार मॅम. नमस्कार. तुम्ही जी आता इच्छा व्यक्त केली आहे, आता मी चॅटबॉक्स ओपन करून मला टाईप करायचं होतं पण तुम्ही ते बंद केलंय. तर आता तुम्ही सगळ्यांना प्लीज माझ्या रिक्वेस्टनी एकदा अनम्यूट करा आणि सगळ्यांना 3 वेळा तथास्तु म्हणायला सांगा. आपोआप तुमची इच्छा पूर्ण होईल, कारण त्या इच्छेने लाखो करोडो लोकांचं भलं होणार आहे. चला सगळ्यांनी बोला, कारण खरोखर ते समाजासाठी खूप मोठं काम आहे. माईक ऑन करून 3दा सगळ्यांनी तथास्तु म्हणा. ज्यांचा माईक ऑन नाही त्याला मनात ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते आहे. सो मच. धन्यवाद. कारण मी त्या स्वप्नांसोबत जगत आहे. कारण एवढं माहिती आहे की खरोखर प्रत्येकाने जीवन असं जगा वर्तमानातल्या क्षणांनी. रेकीच्या 5 तत्वांसोबत जेव्हा तुम्ही जीवन जगायला लागता ना, लोकही तीच असतात, जीवनही तेच असतं, पण आपण थोडं बदललेलं असतं आणि त्याच्यामुळे जीवनातला आनंद हा मल्टिपल झालेला असतो. त्या वर्तमानातल्या क्षणांना सांभाळण्याची एक दिव्य एनर्जी तुम्हाला मिळून जाते आणि त्या एनर्जीतनं तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये खूप मोठ्या लेवलचं ट्रान्सफॉर्मेशन मिळवू शकता. चला पुढे जाऊ. रेकी तुम्ही इतके डीप मध्ये आहे की रेकीला जर कोणी काही म्हटलंय ना तरी सुद्धा पहिले ऍक्शन घेण्यात मी उभी राहते. कारण रेकीनी जे मला दिलेलं आहे आणि आज हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, तर त्याच्यामुळे ती एक रेकी बद्दल माझा खूप जास्ती सॉफ्ट कॉर्नर आहे. चला पुढे जाऊ आपण. तर रेकी प्रथमा रेकीच्या जे आपण प्रॅक्टिस करणार आहे, हा आपला लेवल 1 चा क्लास आहे ज्याला आपण प्रथमा रेकी म्हणतो किंवा रेकी लेवल 1. त्याच्यात आपण जोही उपचार करणार आहे तो हस्तस्पर्शाद्वारेच करणार आहे. फक्त काही म्हणजे जळलेली जखम आहे किंवा कुणाला बेडचोल आहे किंवा ज्या ऑर्गनला तुम्ही हात लावू शकत नाही तिथे तुम्ही 2 ते 3 इंच वर हिलिंग करू शकता. त्याच्या पलीकडे लेवल 1 ची एनर्जी नाही आहे, कारण रेकीच्या लेवल 1 ची जी एनर्जी आहे ती 10% असते. किती असते? 10%. रेकीच्या लेवल 2 मध्ये जे सिम्बॉल्स तुम्हाला शक्तिपात करून दिले जातात तेव्हा तुमची ती एनर्जी 40% होते आणि मास्टर हिलर मध्ये जेव्हा तुम्ही 3rd लेवल करता तेव्हा तुमची एनर्जी 100% होत असते. जे मी 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाल्याची जी गोष्ट सांगितली ती 3rd लेवलच्या म्हणजे 3rd लेवल झालेल्या मॅडमनी त्यांच्या बहिणीसाठी ते हिलिंग केलं होतं आणि म्हणून ते यशस्वी हिलिंग त्या करू शकल्या. 10% जेव्हा, कारण जेव्हा त्या लेवल 1 केलं आणि बहिणीला हिलिंग द्यायच्या स्पर्श चिकित्सा, त्यांना स्वतःच्याच इतक्या वेदना होत्या त्या पेशंटला की त्या दुसऱ्यांचा हातही आपल्या शरीरावर सहन करू शकत नव्हत्या. पण 2nd लेवल मध्ये जेव्हा त्यांनी डिस्टन्स हिलिंग केलं आणि त्या बहिणीला हळूहळू रिलीफ झालं, 47 दिवसामध्ये डॉक्टर वर शॉक की जेव्हा ते पेशंट त्यांना परत भेटायला गेले हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर त्यांच्या चेअरवरून उभे झाले म्हणे आणि त्यांनी म्हटलं की मला असं वाटत होतं कुणाच्या तरी कडून फोन येईल की अमुक एक पेशंट दगावला आहे, पण तुम्ही आज माझ्या समोर उभे दिसताय. हा चमत्कार कसा घडला हे आश्चर्य स्वतः डॉक्टरांनी व्यक्त केलं होतं त्यांच्यासाठी. तर रेकी खरोखर इतकी पॉवरफुल एनर्जी आहे जी तुमच्या जीवनातल्या सर्व लेवलच्या समस्यांचं सकारात्मक सोल्यूशन आहे. रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ आप प्राण शरीर एवं मनोमय शरीर में प्रभावी असर हो जाता है. परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से
निवारण या उपचार हो जाता है। रेकी पद्धति के बारे में कुछ सामान्य जानकारी हम लेंगे। रेकी उपचार करने की इच्छा रखने वाले हर एक को रेकी शक्तिपात करवाना बहुत जरूरी है। रेकीचा शक्तिपात म्हणजे एनर्जी एक्सचेंज। हा ऊर्जांचा प्रवाह तुमच्या माझ्या सर्वांमध्ये अस्तित्वात आहे। डॉक्टर मिकाओशी ज्यांनी ही रेकी डिस्कवर केली त्यांनी 21 दिवस अन्न पाणी त्याग करून साधना करून या ऊर्जांना आत्मसात केलं। गुरु जसा एखाद्या गुरुमंत्राचा ऊर्जा आपल्या शिष्यापर्यंत पोहोचवतो अगदी त्याच पद्धतीने रेकीची ही ऊर्जा दुसऱ्या विद्यार्थ्यामध्ये दुसऱ्या शिष्यामध्ये एक्सचेंज केली जाते। ही मात्र एनर्जी एक्सचेंजची प्रोसेस आहे आणि आपण देखील आपल्या जीवनामध्ये सतत रेकी तर आपल्या जन्मासोबत आहेच, मग ती परत शक्तिपात का करून घ्यायची? कारण लहानाचं मोठं होत असताना ज्या कुठल्या वातावरणात आपण वाढलेलो आहे त्याच्यामुळे आपलं ते नातं कुठेतरी डिस्कनेक्ट झालंय रेकीशी आणि म्हणून त्याची ऊर्जा आपल्याला तेवढी जाणवत नाही। अन्यथा ही ऊर्जा आपल्यामध्ये आहे की नाही बघा, सांगितलं रडणारं बाळ आईच्या कुशीत आलं, आईच्या स्पर्शात त्याचं रडणं शांत होतं। आपण तणावात असलं, प्रेमाच्या कुठल्या तरी व्यक्तीने डोक्यावरून पाठीवरून मायेने हात फिरवला की आपण त्याही तणावातनं मुक्त होतो। याचाच अर्थ काय की दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या जीवनाला सकारात्मकता देण्यासाठी पॉझिटिव्हिटी देण्यासाठी अस्तित्वात आहे। ठीक आहे, तर रेकी उपचार म्हणजे तुम्हाला जर ही रेकी प्रॅक्टिस करायची आहे तर ज्या दिवशी तुम्हाला शक्तिपाताचा वेळ दिला जाईल, रविवार आणि सोमवार क्लासला सुट्टी आहे, आपण शक्तिपात घेणार बुधवारी। वेनसडेला आपला शक्तिपात होणार आहे, तर वेनसडेला सकाळी 5:15 वाजता हा शक्तिपात होईल। नोट करून घ्या, बुधवारी पहाटे 5:15 वाजता शार्प तुमचा शक्तिपात होईल। त्या वेळेवर तुम्हाला जॉईन करावं लागेल। पहाटे 5:15 वाजता जे लोक उपस्थित राहतील त्यांचा शक्तिपात होईल, बाकीच्यांचा राहून जाईल। ठीक आहे, तर उपस्थित राहण्याची स्वतःची जबाबदारी प्रत्येकाने स्वतः घ्यायची आहे। ओके, चलो। रेकीची जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तर हो सके तो एक स्वतंत्र जगह निश्चित कीजिए। का बरं? आपल्या घरामध्ये आपण देवघरासाठी जागा ठेवलेली असते स्वतंत्र, कारण तिथे त्या पद्धतीच्या एनर्जी आजूबाजूला जमा होतात। मी रेकीच्या 3rd लेवल मध्ये प्रॅक्टिकल दाखवत असते की तुमच्या घरात कशी ऊर्जा आहे। तुम्ही स्वतःच्या घरातली ऊर्जा स्वतः चेक करू शकता, कुठे पॉझिटिव्ह ऊर्जा कुठे निगेटिव्ह ऊर्जा आहे हे रेकीच्या 3rd लेवलच्या क्लासमध्ये तुम्ही स्वतः बघू शकता। हो सके तो रेकी, तर त्याच्यासाठी एनर्जी जिथे तुम्ही रोज बसून ध्यान साधना करता तर त्या जागेची एनर्जी एकदम पॉझिटिव्ह आणि सकारात्मक होत असते। पण स्पर्श जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट द्याल, हस्तस्पर्श कसा असेल तुमचा? हस्तस्पर्श असा हलका पाहिजे, दाबलेला नाही, असे जोरात असता दाबून नाही। ज्याला फिदर टच म्हणून एखादा मोर पीस किंवा एखादा पक्षाचा हलका पंख स्पर्श व्हावा त्या पद्धतीने हस्तस्पर्श असावा। हाताचा कप शेप असावा, कारण रेकीची जी ऊर्जा आहे तुमच्या सेंटर ऑफ द पाम मधनं प्रवाहित होत असते। रेकीची ही ऊर्जा तुमच्या सेंटर ऑफ द पाम मधनं प्रवाहित होत असते, म्हणून हस्तस्पर्श हलका आणि हाताचा कप शेप असायचा आहे। समजा 3rd आयवर ठेवताय तर हस्तस्पर्श हलका आणि हाताचा कप शेप अशी पोझिशन राहील। गळ्यासाठी हिलिंग करताय हाताचा कप शेप, हस्तस्पर्श हलका। हृदयावर हिलिंग करताय हाताचा कप शेप, हस्तस्पर्श हलका। या पद्धतीने आपल्याला स्पर्श करायचा आहे। कभी कभी हात म्हणजे हातातनं तुम्हाला काय जाणवेल तेव्हा थंड गरम किंवा अशी सर्कल सारखी राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी तुमच्या हातातनं प्रवाहित होताना तुम्हाला जाणवेल। कधी कधी तुम्हाला भिन्न भिन्न संवेदना पण जाणवतील, कुणाला थंड गरम, ऍज पर द पर्सन ही एनर्जी वेगवेगळी जाणवेल। कधी कधी काय होतं, पेशंटला तुम्ही रेकी देताय तो पेशंट मस्त गाढ झोपेत जातो, याचा अर्थ तो स्वीकारतोय की नाही? ब्रह्मांडीय ऊर्जा व्यक्ती झोपलेला असताना त्याच्या कॉन्शियस पेक्षा सबकॉन्शियस माइंड ग्रहण करत असते आणि म्हणून त्याचा रिझल्ट अधिक चांगला होतो। त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचा उपचारांवर विश्वास नसेल पण तुम्ही पूर्ण श्रद्धेने त्याला हिलिंग करताय, पण हे लेवल 1 ला शक्य नाही आहे। लेवल 1 ला तो व्यक्ती झोपलाच नाही तुमच्या समोर, तर तुम्ही त्याला हिलिंग कसं देणार? तो व्यक्ती शांत स्टेबलच नसला तर हिलिंग देऊ शकाल का? नाही।
पण लेवल 2 मध्ये तो व्यक्ती झोपलेला असताना जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही हिलिंग करू शकता. हे प्रॅक्टिकल आपण क्लासमध्ये लाईव्ह मध्ये करत असतो. रेकी शरीर में जे काही आपले जागा आहे म्हणजे रेकी जेव्हा आपण करतो तर शरीरातल्या 7ही चक्रांना जर आपण दररोज ऍक्टिव्हेट केलं तर आपण पॉझिटिव्ह हिलिंग सकारात्मकतेने आत्मसात करत असतो. ठीक आहे, तर हे रेकी बद्दल आपण थोडीशी माहिती घेतली. बोट असे नाही करायचे रेकी देताना. पाचो उंगलिया सटाके रखनी आहे म्हणजे जवळजवळ बोट टेकवून ठेवायचे आहे. मग असे सांगितलं त्या पद्धतीने जळलेला भाग असेल किंवा बेडसोल असेल अशा ठिकाणी आपल्याला रेकी देताना 3 इंच पर्यंत हात वर ठेवायचा आहे, टच करायचा नाही आहे. क्लिअर? आता आपण बघणार आहे आजचा एक टॉपिक, व्हॉट इज औरा. औरा काय आहे आणि त्याचं आपल्या जीवनात काय अर्थ आहे. कोण सांगेल औरा काय आहे? एनीवन? रेज युअर हँड ज्यांना औरा हा शब्द माहिती आहे. मी आता औरा काय आहे ते एक्सप्लेन करते. मग 1 2 3 4 5 बोला. मॅडम नावाने जॉईन करत जा, मला नावाने हाक मारायला आवडतं. हॅलो. हा बोला. व्हॉट इज औरा? औरा म्हणजे आपल्या भोवतीच्या काही जिवंत आणि निर्जीव ज्या वस्तू आहेत त्याच्याभोवती एक वलय असतं, त्याला औरा म्हणतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सुद्धा. कांचन पाठक बोला. व्हॉट इज औरा? देवाच्या भोवती आपण जे पाहतो देवाच्या भोवती जे पाहतो ते म्हणजे औरा. प्रभा. हा, ती प्रभा म्हणजे औरा. आणि जसं पॉझिटिव्ह एखाद्याच्या संपर्कात आलो तर आपल्याला एक छान आनंद होतो. एखाद्या नाही याला नाही भेटू आपण, असं आहे. तो सुद्धा औरा असावा असं मला वाटतं. ओके, थँक्यू. छान. निरंजन सर बोला. माईक ऑन करा सर. सर निरंजन सर माईक ऑन करा तुमचं. इथून जे बटन आहे मोबाईलवर. हा बोला. हॅलो मॅडम, आपल्या सभोवताली असलेल्या वलयाला औरा म्हणतात. करेक्ट. आता बघा, प्रत्येकाने जे आन्सर सांगितलं ते त्यांच्या त्यांच्या परीने बरोबर आहे. तुमच्या, माझ्या, सजीव आणि निर्जीव अशा प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला हे आभामंडल, प्रभामंडल किंवा इंग्रजीत औरा हा असतोच, जो आपण आज बघायला शिकणार आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकली आपण हा औरा बघायला शिकणार आहे. उद्याच्या सेशन मध्ये प्रॅक्टिकली हा औरा स्कॅन करू. वाटल्यास पास्ट लाईफ मेडिटेशन आपण सुट्ट्यानंतर घेऊ. पण उद्या मी तुम्हाला 2 लोकांचा औरा एकमेकांमध्ये कसा मिक्स होतो आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतोय प्रॅक्टिकली आपण बघू. एखाद्याच्या शरीराला स्पर्श न करता त्याच्या शरीरावर काय दुखत आहे त्याचा औरा स्कॅन करायला प्रॅक्टिकल आपण शिकणार आहे. तर उद्या किती वाजता जॉईन करायचं आहे? 3 वाजता. हे विसरायचं नाहीये. उद्याचा आपला क्लास 3 वाजता आहे दुपारी, हे विसरू नका. ओके. तर हा जो आभामंडळ आहे तुमच्या माझ्या प्रत्येकाला सजीव निर्जीव सगळ्याला होत असतो. काय असतं ना, सकाळपासून रात्रीपर्यंत आपण बऱ्याच लोकांच्या औरामध्ये प्रवेश करतो. प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रानुसार, प्रत्येकाच्या. आता एखादा शिक्षक बिचारा शाळेत जातो, दिवसभरात त्याला 5 वर्गांमध्ये 6 वर्गांमध्ये फिरावं लागतं आणि तिथे प्रत्येक वर्गात 50-60 पोरं. ते तेवढ्या एनर्जी त्यांच्या घरातून 50-60 फॅमिलीतून कलेक्ट केल्या. म्हणजे ज्यांच्या घरी शिक्षक असेल त्यांनी समजून घ्या, आमच्या घरी शिक्षक आहे, मी ते समजलंय म्हणून तुम्हाला सांगतो की विचार करा, 50 व्यक्ती, 50 पोरं जरी पकडले, 5 वर्ग जरी पकडले, 250 लोकांचे औरा, 250 फॅमिलीचा औरा त्यांच्याशी कनेक्ट झाले असतात. बाकीच्या 50 शिक्षक वेगळे. 300 लोकांच्या एनर्जी सर्कल मधनं जाऊन आलेली व्यक्ती संध्याकाळी किती पॉझिटिव्ह असेल याचा विचार करा. म्हणून आपल्या घरी जर कोणी प्राध्यापक असेल, याच पद्धतीने एखादा व्यक्ती ज्यांचं पब्लिक कॉन्टॅक्ट जास्ती आहे त्या व्यक्तीच्या औराचा परिणाम खरोखर त्या म्हणजे व्यक्तीवर होत असतो. हे प्रॅक्टिकली मी सिद्ध पण करून दाखवणार आहे तुम्हाला. तुमचं प्रॅक्टिकल घेणार आहे याच्यासाठी. आलं का लक्षात? तर या पद्धती औरा हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी 2च प्रकारची आहे. इफ इट विल बी द पॉझिटिव्ह
निगेटिव्ह. न्यूट्रल एनर्जी राहत नाही, ती फक्त एक तर पॉझिटिव्ह असते किंवा निगेटिव्ह असते. न्यूट्रल एनर्जी असली, व्यक्तीची एनर्जी न्यूट्रल झाल्यावर काय होते तुम्हाला माहिती आहे, आपले कुटुंब पुचून येते 4 तासात. म्हणून एनर्जाइज असणं गरजेचं आहे. पण ती पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायची, निगेटिव्ह एनर्जी आपल्याला हळूहळू डिलीट करायची आहे. आता हे आभा मंडल जसं देवाच्या प्रकाशाच्या फोटोच्या भोवती आपण बघितलाय, सगळ्या संत महात्मांच्या फोटोच्या भोवती आपण बघतो. काय वाटतं तुमच्या माझ्या भोवती आहे का हे? बघायचंय आत्ता या डोळ्यांनी? ठीक आहे, मला पाणी पिऊन घेऊ दे जरा. सगळ्यांनी माझ्या नोज स्ट्रिपवर फोकस करा. माझ्या अवतीभोवती तुम्हाला एक असं चेअरच्या तिथे नाही दिसणार, पण बाजूला तुम्हाला एक व्हाईट कलरचा प्रकाश येतो. यू कॅन सी माय ऑरा नाउ. दिसला? विदिन सम सेकंद दिसतो, काही जास्त वेळ लागत नाही. दिसला का? ज्यांना नाही दिसला त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जरा वीक आहे बरं. उद्या काय करायचं, आपल्यासोबत एक व्यक्ती घेऊन ठेवायचा क्लासला. उद्या प्रॅक्टिकल साठी एक व्यक्ती सोबत लागेल. तर तुम्हाला मी तुमच्या घरातल्या व्यक्तीचा औरा बघायला शिकवणार, वस्तूचा औरा बघायला शिकवणार. तर पहिले आपण औरा समजून घेणार आहे. ठीक आहे, या आभा मंडळाला समजून घ्यायचंय की कसं आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या सकारात्मक किंवा नकारात्मक व्यक्ती किंवा वस्तू आपल्या आजूबाजूला आपण ज्या यूज करतो, वस्तू किंवा ज्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला येत असतात, त्या प्रत्येकाच्या आभा मंडळाची एनर्जी आपल्याला मिळत असते. आता बघा, मंदिरात आपण जातो, मंदिरात आपल्या आपल्या धर्मपंथानुसार ज्या कुठल्या धार्मिक स्थळी आपण जातो. जसं हिंदू मंदिरांमध्ये आधीच्या काळात मोठाल्या घंटा होत्या, आता काढून ठेवल्या असल्या तरी त्याला तारांनी बांधून ठेवल्या, वाजवू देत नाही. पण जिथे चान्स मिळाला ना तिथे अवश्य जायचं आणि बेल वाजवायची आजच्या नंतर. का बरं? सायंटिफिक रिझन आहे. जिथे पण ज्याही मंदिरात कमीत कमी एवढ्या साईजची घंटा आहे जी आपल्या डोक्यावर आहे, त्या घंटेखाली उभं राहायचं आणि तिला वाजवायचं. जेव्हा त्या बेलचा नाद तयार होतो आणि त्याच्यातनं जे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, एक तर त्या ध्वनीतनं जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या औरामध्ये आलेले असतात ते मायक्रो जीवजंतू नष्ट होतात. दुसरं, ब्रेनच्या तिथे ते व्हायब्रेशन क्रिएट होत असतात, त्याच्यामुळे आपल्या माइंडमध्ये जी नकारात्मकता असते किंवा जो विचारांचा संचय असतो तो तिथेच काही काळासाठी तो तिथून बाजूला सारतो. आणि मंदिरात जेव्हा तुम्ही देवाच्या तिथे मंदिरात जाण्याच्या आधी बेल का बरं लावलेली होती? विचार शून्य अवस्थेत फक्त तुमच्या समोर असलेल्या त्या निराकार निर्विकार रूपाला बघावं आणि त्याच्या चरणी नतमस्तक व्हावं, तेवढ्या उद्देशाने तिथे दर्शनाला जायचं असतं. पण आता त्या बेल बांधून टाकल्या. मंदिरांमध्ये एवढी गर्दी असते की आपण ते औरा स्कॅनिंग होत नाही. बघा, आपल्या प्राचीन संस्कृती तिथे औरा स्कॅनिंगची औरा क्लिन्झिंगची नैसर्गिक पद्धत उपलब्ध होती. आज ती आपल्याला मिळत नाही. मंदिरांमध्ये मोठाल्या घंटा त्या औरा क्लीन करून तुम्ही त्या मंदिरात प्रवेश करावा आणि तुमच्या विचारांना शून्यता येऊन फक्त त्या निर्विकार अशा त्या परमेश्वराचं दर्शन आपल्याला व्हावं, हा उद्देश तिथे होता. आणि म्हणून आजच्या नंतर जिथेही मंदिरात बेल भेटले जी वाजवू शकता, पूर्णपणे पूर्ण मनाने तिथे वाजवा. 2 फायदे होतात. आपल्या शरीरावर, आपल्या कपड्यावर असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे नष्ट होतात आणि त्या आपल्या ब्रेन मध्ये तेव्हा जे संकेत जातात, व्हायब्रेशन क्रिएट होतात, तेव्हा आपली विचार शून्य अवस्था असते. आणि फक्त त्या देवाला मागायचं नाही. मागायसाठी तुम्हाला भरपूर मार्ग सांगितले. तिथे फक्त बाबा तुझ्या दर्शनाला आलो, तुझ्या दर्शनाने मी धन्य झालेलो आहे, मी ते माध्यम बनू दे की माझ्या जीवनात सुख समाधान आरोग्य ते निर्माण करीलच, पण माझ्या मार्फत इतरांच्या जीवनामध्ये मी तर आता देवाला तेवढंच मागते, बाकी काही नाही, की जी जबाबदारी तू माझ्यावर टाकली आहे ना ती पेलण्याची शक्ती मला दे. बाकी सगळं ईश्वरा तू मला दिलेलं आहे. कारण ज्या भावनेने, तर
लक्षात घ्या, औरा क्लिन्झिंग साठी आता प्रॅक्टिकल मी करून दाखवते. कोणाचं करायचं? अबोली धोत्रे मॅडम. कुठून आहात मॅडम? अनम्यूट करा. पुणे. पुणे. थोडं रूट चक्रापर्यंत दिसेल असं हे करा बरं. शरीरावर कुठं काही दुखत आहे? हो. कुठे? एक मिनिट मॅम, मी मॅट घेते खाली. काय? मॅट घेते खाली, एकच मिनिट बसायला. ठीक आहे. ठीक आहे. शरीरावर कुठे दुखत आहे? इथं माकड हाड असतं ना आपलं, तिथे सीझर झालेत ना 2. माकड हाडाच्या तिथे. ते मानसिक आहे मॅडम. माझे 2 सीझर झाले. मी कंटिन्यू बसून क्लास घेत असते. सब यहाँ का केले. ठीक आहे. डोळे बंद करा. फुल कॉन्सन्ट्रेटनी त्या दुखण्यावर फोकस करा. पूर्ण लक्ष त्या दुखण्यावर. आता इथून पुढे मी एक ध्वनी क्रिएट करणार आहे आणि त्या ध्वनीतनं तुमचं दुखणं हे परमनंटली तिथून निघून जाणार आहे. जेवढ्या श्रद्धा भावनेने आणि विश्वासाने तुम्ही या ध्वनींना स्वीकार कराल तेवढाच तुमचा त्रास कायमस्वरूपी तुमच्या जीवनातून निघून जाणार आहे. हळूवार डोळे उघडा. चेक करा. असं काहीतरी सपोर्ट आल्यागत वाटतंय मॅम. सपोर्ट असं दिल्यासारखं. मला बसताच येत नाही असं खूप वेळ. किती कमी झाला? झालं आता, बऱ्यापैकी कमी झालंय. आलं लक्षात? ध्वनींचं आपल्या जीवनात 3rd लेवल मध्ये पूर्ण ध्वनी विज्ञान आपण शिकत असतो. अक्षता मॅडम, तुम्हाला कमी वाटलं? सांगा काय कमी वाटलं, काय दुखत होतं आणि काय कमी झालं? अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. मॅडम, मला इथे मानेकडे ना माझा एक्सरे काढला होता एक 8 दिवस पूर्वी. सो थोडं असा कर्व झालाय. जो स्ट्रेट असतो ना तो थोडा कर्व झाला एक्सरे मध्ये. सो ते ठणकायचं म्हणा. तो थोडं पॉज. आता दुखणं कमी आहे. ग्रेट, अभिनंदन. थँक्यू. कुठून आहात अक्षता मॅडम? कुठून आहात? अक्षता चौधरी. माईक ऑन करा. मी गोव्यावरून आहे. पुण्यावरूनच आहात का? नाही, गोव्यावरून. गोवा. ओके ओके. तर लक्षात घ्या की आपल्या आभा मंडळाला जर आपण दैनंदिन लेवलवर क्लीन केलं, जे मी टेक्निक तुम्हाला शिकवणार आहे, तर त्याच्यानुसार तुम्ही तुमचे 30 to 40% प्रॉब्लेम फक्त आभा मंडळाच्या क्लिन्झिंग मुळे ठीक करू शकता. आता मी तुम्हाला अगदी एका पॉइंटचा औरा बघायला प्रॅक्टिकल आपण सगळे उद्या करू. ऍक्च्युअल आता आभा कसा काम करतो ते आपण समजून घेऊ सगळे. उद्या एक व्यक्ती सोबत ठेवा. उद्याचे प्रॅक्टिकल करायला तुम्हाला खूप छान मजा येणार आहे. कारण वेगवेगळ्या व्यक्तीचा औरा बघणं, 2 व्यक्तीचा औरा कसा मिक्स होतो, एका स्पर्श न करता एखाद्याचा औरा स्कॅन करणं, हे सगळे प्रॅक्टिकल आपण उद्या दुपारी 3 ते 4च्या सेशन मध्ये करणार आहे. 4 वाजता मला थोडं बाहेरगावी जायचं आहे, त्याच्यामुळे आपला क्लास त्याच्यानंतर मंगळवारी होणार आहे. हे लक्षात घ्या. शनिवारचा क्लास होणार आहे. रविवार आणि सोमवार रक्षाबंधन आणि रविवारची सुट्टी आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण रक्षाबंधन एन्जॉय करा. मंगळवारी आपण आपल्या नियमित वेळेवर भेटणार. पण उद्या क्लास आहे आणि उद्या महत्वाचा क्लास आहे, हे विसरू नका. क्लिअर? चला, तर आपण औरा बघू एकदा. तर हा जो औरा आहे हा काय करतो माहितीये का? आपल्या जीवनामध्ये कळत नकळत ज्या कुठल्या पॉझिटिव्ह किंवा नकारात्मक व्यक्ती असतात त्या सगळ्यांची एनर्जी आपल्या आभा मंडळात कलेक्ट करतो. आतापर्यंत आपल्याला आभा मंडळ माहिती नाहीये. मग ही जी कलेक्ट केलेली एनर्जी आहे ती आपल्या औरातनं आपल्या 7 चक्रामध्ये जाते. आपल्याला 7 चक्रही माहिती नाही.
मग ही 7 चक्रातली एनर्जी आपल्या शरीर लेवलवर आणि मन लेवलवर स्प्रेड होते आणि मग विविध आजारांचं रूप धारण करते. मग आपण डॉक्टरांकडे जातो, मग डॉक्टर आपल्याला औषधं देतात, मग वारंवार ते त्रास औषधं आपल्याला घ्यावे लागतात. कारण 100% कुठलाही आजार परमनंटली फक्त ऑपरेशन झालं, हाड जोडलं, त्याचंही कालांतराने थंडी वाढली वगैरे दुखणे असतातच, बरं लक्षात घ्या. जब तक आप अपने आप को इनर लेवल से स्ट्रांग नहीं करोगे, औरा चक्र और अपने खान पान में बदलाव नहीं करोगे, दुनिया का कोई भी डॉक्टर आपको स्वस्थ नहीं कर सकता. यू आर द क्रिएटर ऑफ योर हेल्थ, वेल्थ, रिलेशन अँड फायनान्स. काय झालंय ना, आपण आपल्या आनंदाचे रिमोट लोकांच्या हातात देऊन ठेवलेले आहे. कोई तो मसीह आएगा जो हमें खुश करके जाएगा. यू हैव टू क्रिएट योर लाइफ. आपको आपके जीवन में क्या चाहिए और बदलाव क्यों करना जरूरी है. अगर आज नहीं करोगे ना, जसा आजचा दिवस संपला तसा उद्याचा संपेल, परवाचा संपेल, हळूहळू पुढचा शनिवार येईल, हे 10 दिवसांचं सेशन संपेल आणि माझं प्रवचन पण 10 दिवसांचं संपेल. पण जर तुम्ही ऍक्शनच घेतल्या नाही तर आपने जहां से शुरुआत की थी वहीं से आप लौट जाओगे. पर अगर आपने अपने जीवन में कुछ बदलाव किए, इथून पुढे जे आम्ही 21 डेज गोष्टी तुम्हाला फॉलो करायला सांगणार आहे त्या फॉलो केल्या तर निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणू शकता. पहिले सोचिए, आई एम द क्रिएटर, आई एम द क्रिएटर, आई एम द क्रिएटर. अपने आप को वो चेतना तो दीजिए. नाही तर मग आहेच, बर्थडे विसरले, आपल्या जीवनातले 2 दिवस खराब करणं, 8 दिवस खराब करणं, कोणी महिना खराब करणं. खुदी को कर बुलंद इतना की खुदा तुझसे पूछे बता तेरी रजा क्या है. तर आपल्या औरामध्ये कळत नकळत जर अशा नकारात्मक ऊर्जांचे लोक राहत असतील तर अशा लोकांच्या याच्यासाठी आपल्याला आपलं दैनंदिन औरा क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे. तर आज मी तुम्हाला 2 टिप देते. आंघोळीच्या पाण्यामध्ये सेंधव मीठ टाकायचं. काय करायचं? सेंधव मीठ टाकायचं, त्याच्यात थोडं गुलाबाच्या पाकळ्या टाकायचं आणि आंघोळ करायची. अफर्मेशन द्यायचं पाण्याला की या पाण्याने आंघोळ करून माझ्या आभा मंडळात, माझ्या औरामध्ये असलेली सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. सेंधव मिठात गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवून देऊ शकता. आणि ज्यांना वाटतं ना की ज्यांच्याकडे किसी ने कुछ कहा, ऐसे पेशेंट मेरे पास बहुत आते. नहीं कहा नहीं, किसी ने कुछ किया, ऐसे वाले पेशंट बहुत आते. काहीतरी कोणीतरी केलं अशी ज्यांना भीती वाटते ना, त्यांनी आपल्या सेंधव मिठामध्ये ड्राय कॉफी मिळते ना, ड्राय कॉफी म्हणजे ती बूस्ट ब्रू वगैरे ती नाही, त्या आधी कॉफीच्या वड्या यायच्या बघा जुन्या, त्या कॉफीच्या वड्या किंवा मग रोस्टेड कॉफी बीन्स जे येतात त्याला किंवा जे रॉ कॉफी बीन्स असतात त्याला ग्राइंड करून तुम्ही ते सेंधव मिठात टाका. ते आंघोळीच्या पाण्यात वापरा. तर ज्यांना असं वाटतं ना किसीने कुछ किया वगैरे वाला, तर ते टोने टोटके वाली भी नजर आपकी उतर जाएंगी. एवढं मिठामध्ये आणि कॉफीला मिक्स करून ते कॉम्बिनेशन तयार होतं आणि त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. क्लिअर? त्याचा उपयोग तुम्ही तुमच्यासाठी आणि इतरांसाठी करू शकता. योग आहे आपला की ज्याच्यामुळे तुम्ही ती पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःला आणि इतरांना देऊ शकता. हे झालं आपलं औरा क्लिन्झिंग. औरा क्लिन्झिंगचं बाकीचे प्रॅक्टिकल आपण उद्या करणार आहे, कारण 5:30 वाजले आहे. आपली नेक्स्ट बॅच आहे 5:30ची, त्याच्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागेल. परत सांगते, उद्या आपला क्लास दुपारी 3 वाजता आहे. एका व्यक्तीला सोबत ठेवायचं आहे. उद्या आपण औराचे वेगवेगळे प्रॅक्टिकल करणार आहे आणि औरा क्लिन्झिंगच्या वेगवेगळ्या मेथड समजून घेणार आहेत. ओके, चला. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.